हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण वेगवेगळ्या टर्म्स जे आहे ते पाहणार आहोत. वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत त्याचा यूज कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहे. सो आजची पहिली टर्म जी आपण पाहणार आहे ते आहे पर्सेंटेज कंपोजिशन. एखादा कंपाऊंड, एखादा मॉलिक्यूल तुम्हाला जर दिलेला असेल तर त्या मॉलिक्यूलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचं पर्सेंटेज किती आहे त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलमध्ये, त्या कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये तो एलिमेंट किती पर्सेंट प्रेझेंट आहे हे जर आपल्याला काढायचं असेल, हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी एक इम्पॉर्टंट टर्म जी आहे ती आपल्याला स्टडी करायची आहे, ते म्हणजे पर्सेंटेज कंपोजिशन, किंवा आपण त्याला पर्सेंटेज फॉर्म्युला म्हणणार किंवा पर्सेंटेज बाय मास. हे आपल्याला इथे जे आहे ते कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे. सो पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सो पर्सेंटेज कंपोजिशन लक्षात ठेवायचं, नेहमी आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो तर ते कॅल्क्युलेट करतो एखाद्या एलिमेंटचं तो कुठे प्रेझेंट असला पाहिजे, एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा मॉलिक्यूलमध्ये, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्ममध्ये तो प्रेझेंट असला पाहिजे किंवा एखाद्या कंपाऊंडचा तो मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलमध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, जे ॲटम्स आहेत वेगवेगळ्या एलिमेंट्सचे, त्यांचं पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येते. सो त्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंट, मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंट इक्वल्स टू, सिंपल असा फॉर्म्युला दिलेला आहे, नंबर ऑफ ॲटम्स, यालाच आपण ॲटॉमिसिटी म्हणतो, नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास मल्टिप्लाइड बाय 100. पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून आपण काय करणार आहे इथे मल्टिप्लाइड बाय 100. सो सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे, मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटचं मास पर्सेंट एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला. सो त्या कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल मधला जो एलिमेंट आहे त्याचं मास पर्सेंट काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी फॉर्म्युला काय तर नंबर ऑफ ॲटम्स, त्या मॉलिक्यूलमध्ये त्या एलिमेंटचे ॲटम्स किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, त्यालाच आपण ॲटॉमिसिटी म्हणतो, मल्टिप्लाइड बाय तो जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास किती आहे ते आपल्याला इथे घ्यावं लागेल आणि त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास, तो जो काही कंपाऊंड असेल, तो जो काही मॉलिक्यूल दिलेला असेल ज्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या एलिमेंटचं आपण मास पर्सेंट कॅल्क्युलेट करत आहे त्याचं मॉलिक्युलर मास इथे आपल्याला घ्यावं लागेल आणि डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 100 असा एक सिंपल फॉर्म्युला जो आहे तो दिलेला आहे, त्याला आपण म्हणतो मास पर्सेंट ऑफ एलिमेंट. पुन्हा एकदा, मास पर्सेंट ऑफ एन एलिमेंट इक्वल्स टू नंबर ऑफ ॲटम दॅट इज ॲटॉमिसिटी मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास मल्टिप्लाइड बाय 100. सो याचा यूज आपण करू, कसा यूज करता येईल आपल्याला त्याचं एक एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहू. एक एक्झाम्पल आपण इथे बोर्डवर जे आहे ते लिहिलेलं आहे, फाइंड आउट पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ, फाइंड आउट percentage composition of each element present in glucose. Find out percentage composition of each element present in glucose. Given काय molecular mass of glucose that is 180 हे molecular mass दिलेलं आहे ग्लुकोजचं. आपल्याला ग्लुकोजमध्ये प्रेझेंट असलेल्या प्रत्येक एलिमेंटचं, ईच अँड एव्हरी एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजेच मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले गरज कशाची आहे तर आपल्याला ग्लुकोजचा फॉर्म्युला जो आहे तो माहिती पाहिजे. सोल्युशन, फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, केमिकल फॉर्म्युला जो आहे तो ग्लुकोजचा दॅट इज C6H12O6. Chemical formula of glucose is C6H12O6.
हा फॉर्म्युला आहे. हा आपल्याला माहिती असेल तरच आपण त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या एलिमेंटचं मास पर्सेंट जे आहे किंवा पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. सो फॉर्म्युल्याकडे आपण जर लक्ष दिलं ग्लुकोजच्या, तर या ग्लुकोजमध्ये 3 एलिमेंट जे आहेत ते प्रेझेंट आहे. The first one is carbon, another one is hydrogen and third one is oxygen. असे 3 एलिमेंट प्रेझेंट आहेत. That means in this numerical, in this problem, we have to calculate the percentage composition of carbon, hydrogen as well as oxygen, because these 3 elements present in glucose. सो ग्लुकोजमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट आहे, म्हणून या तिन्ही एलिमेंटचं आपल्याला पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे किंवा मास पर्सेंट ऑफ एन एलिमेंट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो 1 बाय 1 आपण ईच एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे ते इथे कॅल्क्युलेट करू. त्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे, तर नंबर ऑफ ॲटम्स मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास divided by molecular mass of a compound multiplied by 100. हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. सो पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे इन केस ऑफ ग्लुकोज आपण स्टार्ट करणार आता कार्बन पासून. तो फर्स्ट वन पर्सेंटेज किंवा मास पर्सेंटेज आपण लिहू. मास percent of carbon equals to mass percent of carbon equals to फॉर्म्युला काय आहे आपला, फॉर्म्युला नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज ॲटॉमिसिटी मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास. ग्लुकोज मध्ये आपण जर पाहिलं तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन आर 6. किती आहेत, 6. सो नंबर ऑफ ॲटम दॅट इज 6 मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. हे आपलं लर्न पाहिजे किंवा दिलेलं असतं, इथे दिलेलं नाही आहे बट लर्न पाहिजे. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12. सो 6 मल्टिप्लाइड बाय 12, 6 मल्टिप्लाइड बाय 12 डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज. फॉर्म्युलामध्ये काय दिलेलं आहे, मॉलिक्युलर मास, आणि गिवन सुद्धा आहे मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज इज 180. सो डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100. सो याला कॅल्क्युलेट जर आपण जर केलं तर आपल्याला काय भेटेल इथे, तर 72 डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 100. सो इट इज 40%. सो इट इज 40%. कशाचे पर्सेंटेज भेटले आपल्याला, तर दीज आर पर्सेंटेज ऑफ मास पर्सेंटेज ऑफ कार्बन प्रेझेंट इन ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये हा जो फर्स्ट एलिमेंट आपण घेतलेला आहे इथे दॅट इज कार्बन, त्याचं मास पर्सेंट जे आहे ते किती आलेलं आहे, दॅट इज 40. दी मास पर्सेंट ऑफ कार्बन प्रेझेंट इन ग्लुकोज इज 40%. दिस इज अवर फर्स्ट आन्सर, और दिस इज mass percent of first element that is carbon which is present in glucose, which is present in glucose. Now the another one, the second element is hydrogen. So mass percent of hydrogen equals to mass percent of hydrogen equals to फॉर्म्युला जर पाहिलं तर काय आहे, तर नंबर ऑफ ॲटम दॅट मीन्स नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज मल्टिप्लाइड बाय 100. ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या आपल्याला पुटअप करावं लागतील या फॉर्म्युल्यामध्ये. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन ग्लुकोज इज 12. सो हियर 12 multiplied by atomic mass, here atomic mass of hydrogen that is 1, so 12 multiplied by 1 divided by molecular mass of glucose that is 180. मास पर्सेंट काढायचा आहे. मास पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे, that is mass percent of an element equals to number of atoms multiplied by atomic mass divided by molecular mass multiplied by 100.
हा फॉर्म्युला आपल्याला ईच अँड एव्हरी एलिमेंटचं मास पर्सेंट काढण्यासाठी यूज करायचा आहे. सो हायड्रोजनचं मास पर्सेंट जे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करत आहे. सो मास पर्सेंट ऑफ हायड्रोजन इक्वल्स टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन ग्लुकोज. किती आहेत नंबर ऑफ हायड्रोजन ग्लुकोजमध्ये, तर दॅट इज 12 मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन दॅट इज 1 डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज दॅट इज 180 multiplied by 100 multiplied by 100. So that means याला आपण जर सिम्प्लिफाय केलं, if we simplify this it becomes 12 divided by 180 multiplied by 100. 12 divided by 180 multiplied by 100. So if we solve this, its answer is 6.67%. याला आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर किती भेटलं, 6.67%. सो हायड्रोजन जो आहे त्याचं जे की पर्सेंटेज आहे, मास पर्सेंट ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन ग्लुकोज इज 6.67%. दिस इज अवर सेकंड एलिमेंट प्रेझेंट इन ग्लुकोज. फर्स्ट एलिमेंट होता कार्बन. कार्बनचं जे मास पर्सेंट आपण काढलं दॅट इज 40%. सेकंड एलिमेंट आपण हायड्रोजन घेतला आणि त्याचं जे मास पर्सेंट आपल्याला भेटलं दॅट इज 6.67%. नाउ मास पर्सेंट ऑफ थर्ड एलिमेंट विच इज प्रेझेंट इन ग्लुकोज दॅट इज ऑक्सिजन. सो थर्ड वन, mass percent of oxygen equals to, अगेन सेम फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. इथे फॉर्म्युला कुठला आहे, मास पर्सेंट ऑफ एन एलिमेंट इक्वल्स टू नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज ॲटॉमिसिटी मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास मल्टिप्लाइड बाय 100. सेम फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. हाच फॉर्म्युला आपण कार्बनमध्ये यूज केला, नंतर हायड्रोजनमध्ये यूज केला आणि आता यूज करणार आहे आपण कशासाठी, फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मास पर्सेंट ऑफ ऑक्सिजन. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन ग्लुकोज इज 6. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन ग्लुकोज इज 6 मल्टिप्लाइड बाय इट्स ॲटॉमिक मास. ऑक्सिजनचं जे ॲटॉमिक मास आहे ते घ्यायचं 16. लक्षात ठेवायचं, हे लर्न करावं लागेल आपल्याला. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. सो 6 मल्टिप्लाइड बाय 16 अँड मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज विच इज गिवन हिअर दॅट इज 180. सो आपली इक्वेशन काय झाली इथे, mass percent of oxygen equals to number of atoms of oxygen present in glucose that is 6 multiplied by atomic mass of glucose that is 16 divided by molecular mass of glucose that is 180 multiplied by काय करावं लागेल आपल्याला इथे, multiplied by 100. So here, so 6 multiplied by 16 that is 96 divided by 180 multiplied by 100. So याला जर आपण जर सॉल्व केलेला जे आन्सर इथे भेटेल दॅट इज 53.33%. 53.33%. So here we have mass percent of all the element present in glucose. Mass percent of carbon that is 40%, mass percent of hydrogen that is 6.67% and mass percent of oxygen that is 53.33%. सो अशा पद्धतीने कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जे एलिमेंट प्रेझेंट असतात, कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जे एलिमेंट प्रेझेंट असतात त्यांचं मास पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे ते कॅल्क्युलेट आपल्याला करता येते बाय युजिंग सिंपल फॉर्म्युला दॅट इज मास पर्सेंट ऑफ एन एलिमेंट इक्वल्स टू
नंबर ऑफ ॲटम, त्यालाच आपण ॲटॉमिसिटी म्हणतो, मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास मल्टिप्लाइड बाय 100. हा फॉर्म्युला यूज करून जे आहे ते आपण कुठल्याही एलिमेंटचं मास पर्सेंट जे आहे ते काढू शकतो जेव्हा तो एखाद्या कंपाऊंड किंवा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जे आहे ते प्रेझेंट असते. सो हे लक्षात ठेवायचं. सो दिस इज अ सिम्पल कन्सेप्ट.